पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसर्वे ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य महेश वाघमारे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली। सुषमा कटके यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर महेश वाघमारे यांनी उपसरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला। यावेळी पिसर्वे गावचे सरपंच रवींद्र कोलते, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश जगताप, माजी सरपंच बाळासाहेब कोलते, माजी उपसरपंच सुषमा कटके, ॲडव्होकेट शिवाजी कोलते, ग्रामपंचायत सदस्या अरुणा कोलते, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कोलते, सदाशिव कोलते, विकास खेसे, नवनाथ कटके, महेंद्र कोलते, पोलीस पाटील संभाजी कोलते, मावडी गावचे सरपंच अनिल देवकर आदी मान्यवर व ग्रामस्थ, महिला व नातेवाईक उपस्थित होते। उपस्थित सर्व ग्रामस्थ, आज या ठिकाणी उपसरपंच पदाची निवड आपले नवनिर्वाचित सुशिक्षित MBA झालेले महेश गौतम वाघमारे यांची बिनविरोध निवड या ठिकाणी झाली। या निवडीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। मी ग्रामपंचायत पिसर्वेच्या वतीनं आपलं या ठिकाणी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विशेष करून आवर्जून उपस्थित राहिलेले आपले नायगावचे, ज्यांचं नायगावच्या राजकारणात एक प्रकारचं चांगलं वलय आहे, असे आपले विलासभाऊ खेसे, तसेच मावडेगावचे सरपंच अनिल देवकर हे या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेत। मी त्यांचंही दोघांचं ग्रामपंचायतीच्या वतीनं विशेष असं आभार मानतो। आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि महेशला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपलं आम्ही सर्वच जण पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो। या ठिकाणी ग्रामपंचायतीचा 4 वर्ष झाला आपण कारभार सांभाळत असताना काँग्रेस आणि शिवसेना यांच्या युतीमधून स्थापन झालेली ग्रामपंचायत आणि एक प्रकारचं चांगलं काम या ठिकाणी 4 वर्षामध्ये आपण या ठिकाणी अनेक प्रकल्प राबवले यशस्वीरित्या। ते रोडची कामं असतील, तसेच ड्रेनेजची कामं असतील आणि परत मंदिराचं काम असेल, या सर्वच कामं आपण सर्व नागरिकांच्या मदतीने सहकार्याने आपण या ठिकाणी पार पाडली। विशेषतः वाघमारे आणि कोलते आपण कधीच या ठिकाणी भेदभाव केला नाही। आपण एका कुटुंबातील सर्वच जण एका कुटुंबाप्रमाणे आपण वागत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये हाच वारसा आपण येणाऱ्या पिढीसाठी आपण ठेवतोय। हे खरंच एका चांगल्या गावाचं लक्षण आहे आणि मला वाटतंय येणाऱ्या काळामध्ये भविष्यात अनेक काम आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत। आता सांगितलं वकील साहेबांनी की महेशला 1 वर्षाचा कार्यकाळ, ग्रामपंचायतीचा आपल्याला 1 वर्षाचा कार्यकाळ राहिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 12 ते 13 महिन्याचा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ आपल्याला शिल्लक राहिलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला चंद्रकांत विठ्ठल कोलते यांनाही संधी द्यायची आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोघांनाही जसं करता येईल तसं महेशचा कार्यकाळ आणि चंद्रकांत विठ्ठल ग्रामपंचायत सदस्य यांचाही कार्यकाळ आपल्याला त्याच्यामध्ये सामावून घ्यायचा। आपण त्याला शब्द दिलेला आहे, तसंच त्याला कुणाची हरकत नाही, असंच मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी नमूद करावंसं वाटतंय। अनेकांनी या ठिकाणी आतापर्यंतच्या पिसर्वेच्या इतिहासामध्ये अनेक प्रकारची कामं आपण या ठिकाणी लोकांच्यासाठी आपण केली। ती येणाऱ्या काळात आबांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच महेशच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात सुद्धा अशीच कामं आपण करू, अशीच ग्वाही मी आपणास देतो। आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी महेशचे सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झालेत, आपलंही सर्वांचं या ठिकाणी मी आपला आभार मानतो। नवनिर्वाचित उपसरपंच, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला या ठिकाणी आपले हजर असणारे आपल्या शेजारच्याच गावावरून आलेले आपले सर्वांचे सहकारी विलासराव खेसे, गावचे सरपंच रवी आबा, उपसरपंच गावचे माजी सरपंच बाळासाहेब कोलते, आत्ताच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आप्पासाहेब कोलते, गावचे सगळेच आपले या ठिकाणी आलेले पत्रकार बंधू, अनिल देवकर या ठिकाणी मावडीवरून आलेले आहेत। खरं तर महेश हा एक उत्तम प्रकारचा एक सुशिक्षित मुलगा आहे आणि गावच्या गावावाडीमध्ये आपण बघतो सुमारे 4 वर्षापासून प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये मग गावचा अखंड हरिनाम सप्ताह असू, गावचं काय यात्रा असू, गावचं प्रत्येक कामाचं विकासाचं काय काम असू, बाळासाहेबांच्या बरोबर आणि रविबाबरोबर ते हर हुन्नरीप्रमाणे काम करतो। आणि सुशिक्षित तरुणाला ज्यावेळेस या ठिकाणी सरपंच होण्याची संधी मिळते, त्यावेळेस खरोखरच शिकलेली माणसं असलेली गावात चांगलंच काम करतात।
आणि जे काही कमी शिकले असते ते पण चांगलंच करतात, असं शिकलेलं नाही, पण एक एक उत्तम प्रकारचं काम करणारी दूरदृष्टी आपल्या महेशकडे आहे. महेशच्या नंतर पूर्वी ज्यांनी या ठिकाणी उपसरपंच म्हणून काम केले, आमच्या भगिनी सुषमाताई कटके, ह्या देखील एक उत्तम प्रकारे त्यांनी एक वर्षभर काम केलं. आमचा नवनाथ कटके देखील गावच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग असतो. आज आपलं ठरल्याप्रमाणे आमच्या सुषमाताईंनी बी मोठं मन दाखवून या ठिकाणी आपलं महेशला उपसरपंच करायचं म्हणून त्यांनी बी त्या ठिकाणी आपला ठरल्याप्रमाणे शब्द दिला. त्या शब्दाप्रमाणे त्यांनी या ठिकाणी त्यांचा राजीनामा दिला आणि तो राजीनामा देऊन या ठिकाणी आपण महेशला सगळ्यांना या ठिकाणी आपण उपसरपंच केलंय. खरं तर पाहता हा गावगाडा आहे. आपल्या गावगाड्यामध्ये महेश, कोलते आणि वाघमारे आपण सर्वच परिवार एक आहे. आपण काही वेगळी नाहीत. आपण सर्वजणच एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी असतो. गावगाड्यामध्ये काम करत असताना अनेक वर्षापासून आमचे इथं बसल्यात बंधू, त्यांनी पण गावचं ग्रामपंचायत सदस्यपद म्हणून अनेक वेळा त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचाच वारसा घेऊन तुम्ही या ठिकाणी आता महेश उत्तम प्रकारचं गावच्या गावगाड्याचं काम करावं. महेशच्या कुटुंबाच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर महेशच्या कुटुंबाला त्यांच्या आजोबापासून एक वारसा आहे चांगल्या प्रकारचा. त्यांच्या घरात सुसंस्कृत माणसं आहेत. महेशच्या घरामध्ये महेशचे चुलते चांगल्या ठिकाणी उत्तम प्रकारचे नोकरी व्यवसाय करतात आणि नोकरी व्यवसाय करताना महेशवर त्यांनी चांगल्या प्रकारचे संस्कार टाकलेले आहेत. एक महेश म्हणजे एक म्हणजे महेश बद्दल जर आपण जर पाहिलं तर महेश हा इतका गोडवान आणि गुणवान मुलगा आहे आणि अशा मुलाला ज्यावेळेस रवी आबा तुमच्या नेतृत्वाखाली उपसरपंच म्हणून काम करायला संधी मिळते त्यावेळेस सजगत आमच्यासारख्या लोकांना त्या ठिकाणी आनंद होत असतो आणि सर्वांनाच आनंद होत असतो. आपण पाहिलं आता आपला गावगाडा जर आपण पाहिलं तर आपल्या विविध विकास प्रकारचे आपण कामं 4 वर्षात केलेले आहेत. अजून 1 वर्षभर रवी आबाच्या मार्गदर्शनाखाली आबांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावामध्ये आपल्याला अनेक कामं करायची आहेत. त्याच्या माध्यमातून आपण पुरंदर उपसासारखे सिंचन योजना असेल त्या आपण ऊसाचं भरघोस उत्पन्न घेतलं. आपण जर पाहिलं वरून जर आपण जर असं ड्रोन मधून जर गावचा फोटो काढला तर सगळीच या ठिकाणी सगळी स्लॅबची गरज आलेली. त्याचं कारण सक्षम ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायतचे विचार चांगले असतील, ग्रामपंचायतचे आचार चांगले असतील तर साहजिकच या ठिकाणी गावचा विकास सहज होत असतो. गाव चालवण्यासाठी सक्षम ग्रामपंचायत असेल तर सहज गावचा चांगला विकास होतो, गाव मोठं होतं आणि म्हणून या पंचकृषीमध्ये एवढ्या 4-5 वर्षामध्ये आपण सर्वांनीच एकत्रित दिवाणी जी ग्रामपंचायत निवडून काढण्याच्या वेळी आपल्याला काँग्रेसचा पण मोठ्या प्रमाणात सहभाग होता. काँग्रेस आणि आपली शिवसेनेची एकत्रिती करून आपण या ठिकाणी हे ग्रामपंचायत चालित आहोत. मी या ठिकाणी आधी काही बोलत नाही, पण महेशच्या बाबतीत सांगतो, महेश तुम्ही देखील 1 वर्षभर तुम्हाला संधी आहे. ठरल्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं काम करावं. साजेचं असं चांगलं काम करावं आणि रवी आबाला मदत करावी. रवी आबाबरोबर सर्व टीमला मदत करावी. बाळासाहेब आहेत तुम्हाला मार्गदर्शन करायला, माजी सरपंच बाळासाहेब हुशार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि मग असंच आपण पुढे चालत राहू आणि महेशच्या पुढील कारकीर्दीत उपसरपंच पदाच्या कारकीर्दीत या ठिकाणी त्यांना लाख शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय. आज इथे जमलेल्या सर्वांचे प्रथमतः आभार की पिसोरे गावच्या उपसरपंच पदाची संधी मला आज मिळाली आणि सर्वांनी इथे हजेरी लावली त्यासाठी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो. 4 वर्षांपूर्वी इलेक्शन लढायची अशी म्हणजे इलेक्शन लागलं आणि त्यात बाळासाहेब असतील, आमचे तात्या असेल, गणेश तात्या असेल, आमचे सगळेच आप्पा, देवराम आप्पा, हे सगळ्या मंडळींनी ठरवलं की इलेक्शन लढवायचं. त्यासाठी माझं नाव सूचित केलं. इलेक्शन झालं. या सगळ्या लोकांनी, संतोष पवार हे सगळे लोक होते, सगळ्यांनी भरभरून मदत केली. आमच्या पूर्ण घराने मदत केली आणि आळीतून एक चांगल्या मताधिक्याने काकांसोबत आणि नवभावांच्या मिसेस सुषमाताई यांच्यासोबत निवडून आणलं. त्यानंतर गावात काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला काका होते सोबत. कामांचा धडाका लागला. वरच्या लेवलला आमदार साहेबांनी मदत केली, शिवतारे बापूंनी मदत केली, सगळ्या असेल पंचायत समिती, जिल्हा परिषद, सुनीता काकी होत्या, सगळ्यांची मदत झाली. त्यानंतर कोविड आला. कोविडमध्ये आम्ही सर्वांनीच चांगलं काम केलं. तिथं उभे राहून काकांच्या मार्गदर्शन, काकांनी त्यात आघाडी घेतली. आम्ही सर्व 10-12 जणांची टीम होतो. आमच्या दाजी संदीप बनसोडे होते तिथं. या सगळ्या लोकांनी मदत केली आणि गावाला कोविड मधून बाहेर काढण्याचं एक मोठं काम आम्ही केलं, जी खरं तर मला वाटते काका आपल्या कामाची हायलाईट ठरेल 5 वर्षाची. तर ते काम झालं आमच्याकडून. त्यानंतर काकांनंतर आबांनी कार्यभार हातात घेतलाय. आता 1 वर्ष झालं आबांकडे कार्यभार आहे. काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आता पण काही कामं शिल्लक आहेत जे आता पुढच्या 1 वर्षात आपल्याला करायची आहेत. पण नक्कीच माझ्या कार्यकाळ मला जो काही मिळेल त्या कार्यकाळात एक उठावदार काम करण्याची माझी अपेक्षा असेल आणि ते होईल अशी मी सर्वांना ग्वाही देतो.
आणि यापुढे पुढच्या काळात मला असेच पाठिंबा या सगळ्यांनी द्यावा आणि ग्रामस्थांनी द्यावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.